तर काय भावांनो, 2 दिवसानंतर आपल्या लाडक्या गणपतीचं आगमन सोहळा होणार आहे. पण काय तुम्ही मोठ्यानं नाचणार आहे वाटतं डॉल्बी समोर मोठ्यानं का असं कळालं मला. दारू पण तुम्ही नाचणार आहे वाटतं गणपती समोर. तर भावांनो प्लीज तुम्ही असं करू नका. आपल्या हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण आहे गणपती उत्सव. अखंड भारतामध्ये किंवा अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व गल्लोगल्लीमध्ये सर्व गणपती घरामध्ये मंडपामध्ये गणपती बसवला जातो. पण तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर असं विट्टमरण असं प्लीज वागू नका. कारण गणपती सण आपला आराध्य दैवत आहे. गणपती आपल्या गणपती पूजेच्या कुठल्याच देवाचं पूजा होत नाही. आणि तुम्हाला मेन सांगतो की तुम्हाला म्हणजे विनंती करतो की आपल्या हिंदू धर्मातला सण तुम्ही विटंबना करू नका. मद्य व्यसन करून किंवा दारू पिऊन तुम्ही गणपती साऊंड तुम्ही नाचू नका. चांगलं साऊंड लावा. पण साऊंड लावायचं आहे ना टीका लावा, पण चांगलं साऊंड लावा. की डॉल्बी समोर असं बॉलिवूड साऊंड तुम्ही लावून गणपती बाप्पाचे विटंबन करू नका. कारण गणपती बाप्पा आपलं प्रत्येकाचं जीवाभावाशी मनातलं गणपती बाप्पा आपला आराध्य दैवत आहे. तर माझं असं मत आहे की तुम्ही मोठमोठे साऊंड डॉल्बी लावण्यापेक्षा एक मोठं डोल डान्स पथक आणा किंवा आपलं हलगी आणा, पारंपरिक वाद्य आणा. म्हणजे त्याचा चांगला संदेश समाजामध्ये पोहोचेल. म्हणजे कोणाला त्रास व्हायचा विशेष येत नाही. हो, पण कसं असं म्हणजे साऊंड आपण लावतो ठीक आहे, पण साऊंडमुळे बरेच लोकांना मोठा प्रमाणात त्रास होतो किंवा ज्यांना आठवड्याचा प्रॉब्लेम असतो त्या आवाजानं लोकांना खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असतो. मग तुम्ही एक नियम पाळा. म्हणजे माझं एक मत आहे, पण तिथे साऊंड लावा, पण चांगल्या प्रकारे नाचा. उगीच दारू पिऊन धिंगाणा करून असं सिगरेट वडणं, दारू पिणं गणपती बाप्पासमोर हे अत्यंत चुकीचा बाब आहे. कारण की आपलं आज सध्या हिंदू धर्मातील जे सण आहेत आता शक्यतो ते मनोरंजनाचा सण आता बनून राहिलेला आहे. म्हणजे माझ्या सर्व हिंदू भावांना बहिणींना सर्वांना कळकळीची विनंती आहे की प्लीज तुम्ही असं करू नका. कारण गणपती बाप्पा चांगल्या मोठ्या थरापर्यंत आगमन करा, चांगलं पूजा अर्चा करा आणि विधिवत पण त्याचं विसर्जन करा. हे सगळं म्हणजे मंडळातली पोरं असतात की विरुद्ध इंस्टाला लावतात स्टोरी वगैरे, म्हणजे एकामेकांच्या विरुद्ध. तुमच्यापेक्षा आमचं मंडळ मोठं किंवा आमच्यापेक्षा तुमचं मंडळ मोठं. तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, आपलं मंडळ मोठं नसते. मोठा असतो हा गणपती, लक्षात ठेवा. सगळ्यांचा गणपती मोठा असतो, पण मंडळ कुणाचं मोठं नसतोय. तुम्ही असं ईर्ष्याने गणपती बाप्पा बसवू नका, हे चुकीचं आहे. गणपती सण हा का साजरा केला जातो मला याच्या पाठीमागे तुम्हाला कारण माहीत नसेल तर मी सांगतो. गणपती सण का म्हणजे यासाठी साजरा केला जातो की सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन गणपती बाप्पाचं पूजा अर्चा करावं. एक सण असतो, म्हणजे सणचा मेन उद्देश म्हणजे बाकी सर्व धर्माचे लोक एकत्र यावं, या सणाचा मेन उद्देश आहे. पण त्या सणाचं वेगळंच आता वन लावलेलं आहे लोकांनी. म्हणजे त्याचं वेगळं काय व्यापार आता सध्या सुरू आहे. गणपती बाप्पाच्या मोठ्या नावाने पैसे घेतात, काय नाही ते वेगवेगळ्या कृत्य करतात. पण ते चुकीचं आहे. गणपती बाप्पाचं तुम्ही एकामेका मंडळाच्या पोरांना तुम्ही असं ईर्ष्या करू नका. सगळे पोरं एकत्र चांगलं गणपती बाप्पाचं आगमन तुम्ही सोहळा करा, वर्गणी गोळा करा. त्याला पैसे जेवढे त्याचे लोकांना देतात त्यावर तुम्ही समाधान मांडा. आपल्या मंडळातलं पोरं असतात की वर्गणी तुम्ही 500 द्या, 1000 द्या, तुम्ही 5000 द्या, 10000 द्या. तुम्ही असं करू नका. जेवढं लोकांच्या मनातलं श्रद्धा आहे जेवढं त्यांना देता येतील मंडळामध्ये तेवढं तुम्ही पैसे घ्या आणि आपलं त्यामध्ये तुम्ही समाधान मांडा. उगीच भांडण करू नका. गणपती बाप्पासाठी म्हणजे जेवढं वर्गणी तेवढं तुम्ही समाधान मांडा. म्हणजे असं हे करू नका उगीच. काय नाही ते भांडणं करत बसतात आजकालची पोरं. तुम्ही एवढं दिलाच पाहिजे तसं तुम्ही दिलाच पाहिजे असं गणपती बाप्पाचं म्हणजे लोकांचं नाही परिस्थिती.